नमस्कार, मी डॉक्टर योगेश मुकुट, माननीय SP साहेब जालना, माननीय कलेक्टर साहेब जालना, तसेच माननीय मुख्यमंत्री साहेब, माननीय उपमुख्यमंत्री साहेब, तसेच विरोधी पक्षनेते, विधान परिषद आणि विधान भवन। तर या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ बनवण्याचं माझं जे एकमेव कारण आहे की गेल्या 2.5 महिन्यापासून मी काही विषयांच्या अनुषंगाने सातत्याने झगडत आहे आणि या ठिकाणी माझ्या हडप होणाऱ्या प्रॉपर्टीच्या अनुषंगाने मी काही माझ्यावर होत असलेले अन्याय याच्या अनुषंगाने मी थोडीशी माहिती संकलन केली आणि या अनुषंगाने शासनाकडे विविध त्याची पूर्ततासुद्धा केलेली आहे। तर गेल्या 19/6/2023 रोजी मी शासनाकडे एक तक्रार दिलेली आहे। एक पोलीस स्टेशनला उपविभागीय अधिकारी भोकरदन, त्या उपविभागीय पोलीस अधिकारी भोकरदन, त्यानंतर प्रभारी पोलीस अधिकारी टेंभुर्णी या ठिकाणी, यामध्ये एक सूर्यकांत रंगनाथ रत्नपारखी ही व्यक्ती आहे। तर त्या व्यक्तीच्या जीविताशी काही वाईट झालंय का अशी मला शंका व्यक्त झालेली आहे आणि ती शंका मी या ठिकाणी माझी निरसन करावी शासनाने अशा स्वरूपाची मी त्या ठिकाणी तक्रार दिलेली आहे। कारण या तक्रारीमध्ये जो व्यक्ती उल्लेख केलेला आहे सूर्यकांत रंगनाथ रत्नपारखे, हा तो मूळ व्यक्ती आहे ज्यांच्या नावावर औरंगाबाद येथे 3 स्टॅम्प पेपर विकत घेतले गेले 16/12/2021 रोजी किंवा 13/12/16/12 अशी काहीतरी तारीख आहे। तर त्या तारखेला ते स्टॅम्प पेपर त्या ठिकाणी विकत घेतण्यात आले आणि त्या स्टॅम्प पेपरचा जो वापर आहे आजच्या तारखेला मात्र कोण करतंय तर गणेश कुंडलिक मस्के ही व्यक्ती करते। आणि कशा पद्धतीने करते तर सूर्यकांत रंगनाथ रत्नपारखे या व्यक्तीचं पूर्णतः नाव त्या स्टॅम्प पेपरवरचं खोडून टाकलेलं आहे आणि त्यांच्या ठिकाणी गणेश कुंडलिक मस्के या व्यक्तीचं त्या ठिकाणी जे नाव आहे तर त्या ठिकाणी ते टाकलेलं आहे। आणि मला असं वाटतं की या व्हिडिओमध्ये मी बऱ्यापैकी असं शो अप करू शकेल। या ठिकाणचं जे हँडरायटिंग आहे हे आणि हे हँडरायटिंग कुठेच मॅच होत नाही, हे प्रायमा फेसी आहे की हे नाव या ठिकाणी बदलण्यात आलेलं आहे। दुसरी गोष्ट, या ठिकाणी एक शासनाचा प्रिंट होण्याचं वर्ष नाही आहे। या ठिकाणी 16 सप्टेंबर 2020 ही तारीख टाकलेली आहे। या ठिकाणी जी तारीख आहे तर 7 सप्टेंबर 2020 अशी टाकलेली आहे। परंतु हा जो दस्त आहे तर हा मूळ कोणत्या तारखेचा आहे तर 16/12/2021। ओके, या ठिकाणी ही तारीख आहे 16/12 किंवा 13/12 काहीतरी तारीख आहे त्याला, ती पण 2021ची आहे ती तारीख। तर ह्या अनुषंगाने शासनाकडून आम्ही अतिरिक्त माहिती घेतली। तर त्यावेळेस असं शासनाने असं आम्हाला सांगितलंय की हा जो स्टॅम्प पेपर आहे तर हा विक्री झालेला आहे 7/12/2021 ला। ही त्यावरची तारीख 7/12/2021 ला शासनाने विक्री केली। ही माहिती दे का खाली मला प्राप्त माहिती आहे, ज्यामध्ये प्रमोद म कुलकर्णी यांना मुद्रांक क्रमांक YV 99/4001 ते YV 99/5000 असे 1000 नग त्यांनी विकलेले आहेत। आणि त्याच्यामधला हा बॉन्ड आहे YV 99/4164। हा जो स्टॅम्प पेपर आहे तर यामधला आहे हा। तर हा स्टॅम्प पेपर या ठिकाणी ह्या व्यक्तीने घेतला, तर तो घेतला कसा नेमका आणि या व्यक्तीकडे तो आला कसा? मग हा जो स्टॅम्प पेपर आहे तर येत असताना ह्या व्यक्तीसोबत आर्थिक संगनमत झालेली आहे सूर्यकांत रंगनाथ रत्नपारखे यांच्यासोबत, किंवा ह्या व्यक्तीला धमकावून तो स्टॅम्प पेपर आणलेला आहे, किंवा ह्या व्यक्तीचा जीविताचा अहित करून तो सदरचा स्टॅम्प पेपर आणला आहे। कारण यामध्ये गंभीरतेने लक्षात घेण्याजोगी विषय आहे की सदरचा स्टॅम्प पेपर घोटाळ्यावाला जो विषय आहे, मी विविध स्टॅम्प अशा स्वरूपाचे बनतात असा एक क्लेम आणि अशा स्वरूपाची माहिती मला मिळाल्यानंतर मी तशा स्वरूपात शासनाकडे मागणी केली। प्रसार माध्यमांवर त्याच्याबद्दलची विस्तृत अशा स्वरूपाची चर्चा झाली। सूर्यकांत रंगनाथ रत्नपारखे ह्या व्यक्तींचं नाव वारंवार त्या व्हिडिओमध्ये आणि प्रसार माध्यमांना जे काही न्यूजपेपरमध्ये जे छापून आलं त्यामध्ये सूर्यकांत रंगनाथ रत्नपारखे या व्यक्तींचं नाव वारंवार त्या ठिकाणी उल्लेख झाला। परंतु सूर्यकांत रंगनाथ रत्नपारखे ही व्यक्ती काही समोर आली नाही किंवा हे माझ्याबद्दलचं आहे आणि मी तो व्यक्ती आहे आणि माझ्यासोबत असं झालेलं आहे असं सांगणारी व्यक्ती कुठेच पुढे आलेली नाही। त्यामुळे या ठिकाणी प्रथमदर्शनी असं लक्षात येतं की सूर्यकांत रंगनाथ रत्नपारखे ही व्यक्ती कुठल्या तरी मोठ्या अडचणीत आहे। ही व्यक्ती एकतर मृत आहे किंवा ह्या व्यक्तीसोबत काहीतरी अहित झालेलं आहे, किंवा ह्या व्यक्तीने संगनमताने गणेश कुंडलिक मस्के यांना सदरचे जे स्टॅम्प पेपर्स आहेत हे दिलेले आहेत का याची सखोल चौकशी होणं गरजेची आहे। दुसरा विषय असा की सूर्यकांत रंगनाथ रत्नपारखे ज्या पद्धतीने सापडून येत नाही त्याच पद्धतीने दुसरा एक स्टॅम्प पेपर या व्यक्तीने वापरला आहे, त्याचा नंबर आहे
ZU 056-690 जो टेंभुर्णी पोलीस स्टेशन येथे त्याच गुन्ह्यामध्ये 76/23 या गुन्ह्यामध्ये गुन्हा दाखल करताना 2 स्टॅम्प पेपर वापरले गेले YV 994166 आणि दुसरा वापरला गेला ZU 056-690 जो की सुनील गणेश मस्के या व्यक्तीच्या नावावर आहे। आता या स्टॅम्प पेपरचं जर थोडंसं अवलोकन जर मी केलं तर या ठिकाणी मी तुम्हाला लक्षात आणून देतो, ही सुद्धा माहिती देकर खालची आपल्याला माहिती प्राप्त झालेली आहे। या प्राप्त झालेल्या माहितीप्रमाणे हा जो स्टॅम्प पेपर आहे तर ह्या स्टॅम्प पेपरचं हे रजिस्टर आहे। या रजिस्टरमध्ये जर बघितलं तर ही 10 मार्चची नोंदणी आहे, जवळ घेतो आणखीन मी, ही 10 मार्चची नोंदणी आहे। याच्यामध्ये हे 2 स्टॅम्प पेपर रिकामी जागा सोडून या ठिकाणी घुसवण्यात आलेले आहेत। त्यानंतर ही 11 मार्चची नोंदणी आहे, या तारखेच्या शेवटी परत हे 2 स्टॅम्प पेपर या ठिकाणी रिकाम्या जागी घुसवण्यात आलेले आहेत आणि अशा स्वरूपाची विक्री करणे हे कुठेही कायदेशीर असू शकत नाही आणि याला पडताळणी कामी जर हे फेक आहे किंवा ओरिजिनल आहेत किंवा ही जे ओरिजिनल रेकॉर्ड आहे किंवा नाही याची पडताळणी करण्यासाठी किंवा त्या ठिकाणी इंक डिफरन्स जो आहे किंवा याच्यातली आपण जी प्रक्रिया करत असतो तर मायक्रोस्पेक्ट्रोमेट्री ही एक मेथड आहे। त्यानंतर थिन लेयर क्रोमॅटोग्राफी TLC ज्याला म्हणतो आपण, तर हे फॉरेन्सिक्सचे विषय आहेत त्यातले आणि एक जसं की फॉरेन्सिकमध्ये इंकचा डिफरन्स किंवा किती जुनी इंक आहे याचा शोधण्याची सुद्धा एक प्रक्रिया आहे। तर माझा हा क्लेम आहे आणि मला स्पष्ट पुराव्यासकट त्या रजिस्टर मी पाहून आलो की वरचे जे अक्षर आहेत, वरचे जे रायटिंग आहे त्यामध्ये आणि खालच्या रायटिंगमध्ये हा खूप मोठा रायटिंगच्या इंकमध्ये हा खूप मोठा डिफरन्स आहे आणि तो मला त्या ठिकाणी आढळून आला आणि अशा स्वरूपाचं असणं हे फ्रॉडुलंट डॉक्युमेंट्स तयार करणे किंवा फेक अँड फ्रॉडुलंट डॉक्युमेंट्स ज्याला म्हणतो आपण, जे की इंडियन एव्हिडन्स ॲक्ट प्रमाणे हे बनावट पुराव्यामध्ये येतात, तर हे त्या ठिकाणी घडलेलं आहे। दुसरा विषय असा की हा जो स्टॅम्प पेपर मी आपल्याला या ठिकाणी दाखवला ZU 056-690 तर हा स्टॅम्प पेपर ज्या व्यक्तीच्या विरुद्ध वापरला गेला त्या व्यक्तीने स्वतःची जी सही आहे ही हस्ताक्षर तज्ञांकडून पडताळून आणली आणि त्यामधला जो रिपोर्ट आहे तो मी तुम्हाला या ठिकाणी दाखवतो। सर्वप्रथम मी तुम्हाला हे दाखवेल की हा तोच बॉन्ड आहे म्हणून त्याला हा या ठिकाणी जो D1 म्हणलेला आहे याला D1 म्हणलेला आहे, म्हणजे ही वादग्रस्त सही आहे। वादग्रस्त सही ही D1 आणि ही D2 ही वादग्रस्त सही आहे। तर या वादग्रस्त सहीबद्दलचा जो अहवाल आहे आजच्या तारखेला त्यांनी जो त्यांच्याकडे उपलब्ध झालेला आहे तो अहवाल काय आहे तो मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो। हे एखाद्या वेळेस मला असं वाटतं याला स्क्रीनशॉट मारणे सुद्धा शक्य होऊ शकतं। हा तो अहवाल आहे, तो मी या ठिकाणी परत एकदा वाचून दाखवतो। 7 नंबरचा पॉइंट आहे, conclusion based upon the very careful scientific examination among the disputed signatures D1 and D2। आता आपण फेक स्टॅम्प पेपर जो आपण बघितला, जो स्टॅम्प पेपर या ठिकाणी बनावटीरित्या वापरण्यात आलेला आहे ZU 056-690 यावर जे D1 आणि D2 सांगितलेले आहेत त्या D1 D2 बद्दल काय सांगितलं, D1 D2 अँड ॲडमिटेड सिग्नेचर A1 A2 A3 A4 A5 A6 म्हणजे A1 A2 A5 A6 पर्यंत ज्या सह्या आहेत ह्या कोणत्या सह्या आहेत तर ह्या त्या व्यक्तीच्या मूळ रेकॉर्डवरच्या, जसं की त्याने खरेदी खतावर केलेली सही, त्यानंतर त्या व्यक्तीने पॅन कार्डवर केलेली सही, बँकेच्या खात्यात केलेली सही किंवा इतरत्र ज्या ज्या ठिकाणी सरकारी कार्यालयामध्ये त्याने सह्या केल्यात त्या सह्यांचे ते नमुने आहेत। तर A1 A2 to A6 I am of opinion that the disputed signatures on the समजुतीचा करारनामा identified by me as a D1 D2 are not written in the handwriting of the person who wrote the admitted signatures on the specimen identified by me as a A1 A2 A3 A4 A5 A6। तर हा त्याचा कॉन्क्लुजन रिपोर्ट आहे। शासनाला ही गोष्ट लक्षात आणून देणं गरजेचे आहे की लोकांच्या प्रॉपर्ट्या हडप करण्यासाठी, लोकांवर बनावट स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यासाठी या बनावट स्टॅम्प पेपरचा हा गंभीरतेने वापर या ठिकाणी घडतोय आणि माननीय मुख्यमंत्री साहेब आणि जिल्हाधिकारी साहेब, माननीय SP साहेब, हे तुम्ही लक्षात घ्या की हे जे स्टॅम्प पेपर आहेत मी औरंगाबादपासून माहिती घेत आलोय ते मला जालन्यापर्यंत सुद्धा माहिती मिळाली आहे की 5,000 ते 1.5 लाखापर्यंत या स्टॅम्प पेपरची विक्री होते जुन्या तारखेमधल्या स्टॅम्प पेपरची। हा जो स्कॅम आहे तर या स्कॅमला मी उघड पाडण्यासाठी तुम्हाला ऑलरेडी पत्र टाकलेली आहेत। ह्या पत्रांवर मला उत्तर का मिळाले नाही? मी या महाराष्ट्रातला मी नागरिक नाही का? मी या देशाचा नागरिक नाही का? मला मूलभूत अधिकार नाहीत का? मला माझ्या तक्रारीवर उत्तर मिळण्या माझा अधिकार पडत नाही का? आणि का 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 मला उत्तर द्यायला नको तुम्ही त्यातली? मला या ठिकाणचं तुम्ही उत्तर द्यायला पाहिजे होतं। माझी
अनुषंगाने त्या ठिकाणी जर बनावट जर होत असेल, मी या ठिकाणी ऑलरेडी माझी तक्रारी आहे त्याचा हा ईमेल पोच आहे तुम्हाला, की त्या ठिकाणी मी तुम्हाला हे सर्व दिलेलं आहे, या स्वरूपातलं काय काय घडलं, कसं कसं घडलं आणि याच्या अनुषंगाने कसं खोटं आहे सर्व, ही सर्व माहिती दिलेली आहे. तर या ठिकाणी दुसरा एक महत्त्वाचा विषय आपल्याला हायलाईट करणं गरजेचं आहे, तो मी या ठिकाणी परत तुम्हाला सांगतो की तो असा आहे की सूर्यकांत रंगनाथ रत्नपारखे ज्या प्रकारे अद्याप तो आढळून येत नाही, जो की गणेश कुंडलिक म्हस्के या व्यक्तीशी संबंधित आहे. त्याचप्रमाणे सुनील गणेश म्हस्के या व्यक्तीशी संबंधित जी व्यक्ती आहे ती आहे मोहम्मद रईसुद्दीन, या व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे. या सगळ्या बाबी कुठल्याही कारणाने अनुपस्थित अशा स्वरूपातल्या आहेत. व्यक्ती बोलण्यासाठी समोर नाहीये, की ज्यांच्याकडनं ते आणलं ती व्यक्ती बोलण्यासाठी समोर नाहीये. हा प्रकार काय आहे नेमका, की हा खूप मोठा स्कॅम आहे, जो की जीव घेऊन पुढे चालवला जातोय. तर हा गंभीरतेने घेण्याजोगा विषय आहे. कुणाचीही घर बर्बाद करणे किंवा एखाद्याचं मालमत्ता जी आहे ती हिसकावून घेणे, बनावट दस्तऐवज तयार करणे, त्याच्या अनुषंगाने ताबा दाखवणे, ह्या सगळ्या गोष्टी ज्या काही आहेत, किंवा एखादा आता या मित्रांच्या केसमध्ये एक सावकारकीचं प्रकरण दाखवलं. अहो, या व्यक्तींकडे जमिनीच नाही आहे, ते सावकारकी कुठून करणार ते व्यक्ती. आणि दुसरा विषय, चला ठीक आहे, तुमच्याकडे पुरावे असेल, तुम्ही कायदेशीर कारवाई करा ना, काही अडचण नाही. परंतु बनावट स्टॅम्प पेपर तुमच्या लक्षात आले, तुमच्या अधिकाऱ्यांच्या लक्षात आले, API बालाजी वैद्य, DYSP इंदरसिंग बोहोरे यांच्या लक्षात आलं. यांनी काही राजकारणी आहेत स्थानिक, त्या राजकारण्यांची मदत घेतली. त्या राजकारण्यांची खुन्नस त्या ठिकाणी पूर्तता करून घ्यायची होती, जे की एक जुन्या प्रकरणाशी संबंधित आहे. तो प्रकरण मी कधीतरी वेगळ्या व्हिडिओमध्ये सांगेल, किंवा तुम्हाला जर लक्षात आलं असेल, मी ऑलरेडी मेल टाकले आहे सगळ्यांनाच, जर तुम्हाला लक्षात आलं असेल तर त्याच्यावर तुम्ही कारवाई करावी असं मी अपेक्षित धरेल. परंतु या लोकांनी स्वतःची जी अहंकाराची भूक आहे तर ती भागवण्यासाठी तो गुन्हा त्या ठिकाणी दाखल केला एक. आणि दुसरा विषय याच्यामधला असा होता की या प्रॉपर्टीला त्यांनी हडप करावं आणि खंडणी स्वरूपात ही प्रॉपर्टी त्यांनी ठेवून घ्यावी आणि मला मारू नये, मला याच्यामधनं सुटका मिळावी, असा त्यांचा उद्देश या ठिकाणी आहे. नाहीतर एखाद्या व्यक्तीच्या बद्दलचे फेक बॉन्ड समोर दिसत आहेत. एका DYSP झालेल्या व्यक्तीला एक MPSC होल्डर जो API बालाजी वैद्य जे आहेत त्यांना हे दिसतंय, तरी सुद्धा ते फेक बॉन्ड ते स्वतः सावरगाव म्हस्के या गावामध्ये बसतात. त्या ठिकाणून ते वापस येतात कुठे तर टेंभुर्णी या पोलीस स्टेशनमध्ये येतात, जे की जाफराबाद तालुक्यामध्ये मोडतं. त्या ठिकाणी ते टेंभुर्णी पोलीस स्टेशनला येतात. त्या ठिकाणी CCTV चालू आहेत पोलीस स्टेशनचे. त्या ठिकाणी ते येतात एकत्र संगनमतामध्ये. सुनील गणेश म्हस्के, गणेश कुंडलिक म्हस्के, त्यांचे कुटुंबीय आणि काही राजकारणी यांच्या एकत्रित खिचडी शिजलेल्या प्रकरणामध्ये ते त्या पोलीस स्टेशनला जातात. त्या ठिकाणी हे बनावट स्टॅम्प पेपर घेतात. या बनावट स्टॅम्प पेपर ते अवलोकन करतात. त्या ठिकाणी त्याच्यावर त्यांना लक्षात येतं की शासनाने प्रिंट केल्याचं वर्षच नाहीये. त्या ठिकाणी हँडरायटिंग जे आहे तर ते चेंज आहे, जे हाताने लिहिलेलं आहे ते हे लक्षात येतं. त्याच्यानंतर ते त्या ठिकाणी दाखल करून घेतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे वाईट आहे, मुख्यमंत्री साहेब आणि माननीय उपमुख्यमंत्री साहेब आणि सर्व सामाजिक कार्यकर्ते ज्यांना ह्या गोष्टीचं थोडंसं गांभीर्याने घेणं ज्यांना योग्य वाटतं त्या व्यक्तींसाठी सुद्धा मी हा शब्दप्रयोग या ठिकाणी करेल. यांनी झेरॉक्स पेपर, ओनली झेरॉक्स पेपर हे त्या ठिकाणी घेतले आणि त्या झेरॉक्स पेपरवर त्या ठिकाणी त्या व्यक्तींच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला. अहो, त्या व्यक्तींना जमानती घ्यावं लागल्या. त्या व्यक्तींना त्याच्यानंतर सोमवार बुधवार त्या व्यक्तीला त्या ठिकाणी हजेरी लावावी लागते. त्या व्यक्तींना अटक करण्याची भीती दाखवल्या गेली. त्या व्यक्तींना त्यांच्याकडून पैसे उकळण्याचा प्रकार झाला. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या थोड्याशा गंभीरतेने घेऊन मानवी हक्कांचं हे हनन आहे. लोकांना स्वतःच्या जमिनी प्रॉपर्ट्या ह्या स्वतःच्या शोकासाठी विकायच्या आहेत. स्वतःचा शोक त्यांनी पूर्ण करायचा आहे. आणि हे ज्यांची नावं मी या ठिकाणी घेतले, गणेश कुंडलिक म्हस्के आणि सुनील गणेश म्हस्के, ह्या दोन व्यक्तींचा आणखी एक मुलगा आहे, त्याचं नाव आहे नंदकिशोर गणेश म्हस्के. ह्या व्यक्तीने अनेक व्यक्तींचे पैसे हे खोटे आश्वासनं देऊन घेऊन पळून गेलेला आहे. त्यांना चेक दिले, ते काही बँकेमध्ये चेक लागलेत, ते चेक बाउन्स झाले, त्यांच्यावर चेक बाउन्सच्या केसेस दाखल झालेल्या आहेत. आज रोजी तो व्यक्ती कुठल्याच ठिकाणी प्रक्रियेमध्ये कुठंच उपलब्ध होत नाही. तर असं का घडतं? तर ह्या व्यक्तींनी संगनमताने हा सर्व प्रकार केलेला आहे. ह्या सर्व व्यक्तींनी त्यांना आवर्जून कुठेतरी फरार केलेला आहे. आणि ह्या व्यक्तीने जे लोकांचे पैसे लुबाडलेत त्या पैशांपैकीच काही पैसे जे आहेत हे पोलीस अधिकारी यांना देऊन या अधिकाऱ्यांकडनं हा बनावट स्वरूपाचा जो गुन्हा आहे तो नोंद करून घेतला आहे का काही जे राजकारणी आहेत यांच्या हस्ते. आणि ह्या राजकारण्यांना थोडंसं त्या भागामध्ये जे कोणी आहेत ज्यांची वैचारिक त्यांनी वाईट वाटून घेऊ नये, परंतु आपली प्रत्येकाची एक वैचारिक पातळी असते. आपण समजून घ्यायला पाहिजेत की एखाद्या व्यक्ती जेव्हा आपल्याकडे येते, खोटी माहिती सांगते, खरी सांगते, ही व्यक्ती आपल्याकडे जी काही माहिती सांगते तर दोन्ही बाजू आपण ऐकायच्या
आणि त्या दोन्ही बाजूंच्या अनुषंगाने आपण आपला विचार करायचा की या अनुषंगाने आपण काही सल्ला करू शकतो का, तर सल्ला करणार आहे आपण त्याला. आपण कोणी त्यातले प्रॉब्लेम सॉल्व्ह करणारे नाही आहेत किंवा आपण न्यायाधीश नाही आहेत. त्यामुळे आपण कोणाच्या अंगावर हात घालायचा आहे, कोणी आपला जो जवळचा व्यक्ती आहे त्याचं ऐकायचं आणि त्या पद्धतीने आम्ही एखादी व्यक्ती जर तुमच्यापर्यंत जर पोहोचत जर का असेल आणि त्या व्यक्तीला जर तुमच्यापासून इजाच जर का होण्याचा जर प्रकार होत असेल आणि एखादी व्यक्ती खोटं सांगून ती इजा घडून जर का आणत असेल तर तुम्ही एवढ्या मोठ्या राजकीय क्षेत्रामध्ये असण्याचा तुम्हाला फायदा काय नेमका, तुमचे अस्तित्वावर हा प्रश्नचिन्ह नाही का. आणि मी नक्कीच या ठिकाणी सांगेल की यापुढे अशा स्वरूपाचे कुणाही बद्दल वाईट करत असताना, कुणाही बद्दल कुठलाही विचार करत असताना आपण याचा आपल्या सत्तेचा आणि आपल्या पक्षाचा विचार करायचा की त्यांचं सुद्धा नाव या ठिकाणी खराब होतं. आणि ह्या व्यक्तींना, अशा व्यक्तींना जे बनावटीकरण करतात, खोटं करतात, यांना आपण अशा व्यक्तींना का जवळ घ्यायचं आहे. मला या गोष्टीची नाराजी नाही आहे की माझ्यासोबत काही वाईट घडलं, परंतु या गोष्टीची मात्र नाराजी आहे की एका घटनात्मक पदावर असलेल्या व्यक्तीने काहीतरी वाईट घडून आणण्यासाठी कुठल्या तरी बनावट जे काही काम करणारे व्यक्ती त्यांची त्या ठिकाणी ऐकलं, ते डोक्यात घेतलं आणि त्याप्रमाणे ते वागले. तर माननीय मुख्यमंत्री साहेब, माननीय जिल्हाधिकारी साहेब, माननीय SP साहेब, तुम्ही ह्या विषयामध्ये आवर्जून लक्ष घाला आणि मला हे लक्षात आणून द्या किंवा हे मला समोर आणून द्या की ह्या व्यक्तींचं नेमकं झालं काय, सूर्यकांत रंगनाथ रत्नपारखे नेमका गेला कुठे, त्या व्यक्तीचं झालं काय. आणि यांनी जर का त्या सूर्यकांत रंगनाथ रत्नपारखे जर का अस्तित्वात जर का नाही आहे तर त्या व्यक्तीच्या नावाने जर बनावट स्टॅम्प पेपर जर तयार जर केलेला आहे तर तातडीने आज त्या ठिकाणी गुन्हा दाखल व्हायला पाहिजेत. माझं म्हणणं होतं की ज्या दिवशी मी SP साहेबांना भेटलो त्याच दिवशी तिथे संध्याकाळी गुन्हा दाखल व्हायला पाहिजे होता. हा गुन्हा अद्याप तो दाखल झालेला नाही. खोटे प्रकरण तयार करायचे, खोटे साक्षीदार उभे करायचे, लोकांच्या जमिनी लुबाडायच्या, हे जर का सत्ताधाऱ्यांचं जर का या ठिकाणी गणित असेल तर माननीय विरोधी पक्ष नेते साहेब, विधान परिषद, विधानसभा यांना सुद्धा मी या ठिकाणी विनंती करेल, कारण यानंतर आम्हाला न्यायालयाशिवाय कुठलाच पर्याय उरणार नाही. आणि दुसरी गोष्ट अशी की मग राजकारणा जी व्यक्ती आहेत त्यांच्यासाठी आम्ही एक स्पेशल वेळ काढतो आमचा, एक दिवस त्यांना मतदान करतो, त्यांच्या सभा अटेंड करतो, त्यांचे बोलणे ऐकतो, त्यांचा वाहवा करतो. आम्हाला आनंद होतो, आम्हाला दुःख होतं. ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या भावनांशी आम्ही जेव्हा जुळून असतो तर त्यावेळेस तुम्ही आमच्या भावनांशी जुळून नाही येत हे आम्हाला खेदाचं वाटेल. त्यामुळे या विषयामध्ये तुम्ही तातडीने दखल घ्या आणि हे जे बनावट करणारे आहेत ह्या व्यक्तींचे जे काही म्हणणं असेल त्या स्वरूपाचं ह्या व्यक्तींनी बनावटीकरण करून लोकांचे पैसे लुबाडून पळून जाऊन आणि लोकांच्या जमिनी आता यांना स्वतःच्या टिकवता आल्या नाही आणि त्या ज्या जमिनी यांच्या गेलेल्या आहेत त्या जमिनी परत हडप करण्यासाठी सावकारकी अधिनियमाचा यांनी गैरवापर केलेला आहे. हे पुराव्यासकट मी तुम्हाला सांगतो. पुरावे मी माझ्या हाती आहेत, पोलीस स्टेशनला जमा आहेत आणि पोलीस स्टेशनला हे माहिती आहे की हे कंप्लेंट फेक आहे म्हणून. तरी माननीय सर्वांना माझी विनंती आहे की कृपया याच्यामध्ये लक्ष घाला आणि हे जे व्यक्ती आहे सूर्यकांत रंगनाथ रत्नपारखे आणि मोहम्मद रईसुद्दीन या व्यक्तींसोबत नेमकं झालं काय, मृत्यूचं कारण कसं घडलं आणि सूर्यकांत रंगनाथ रत्नपारखे ही व्यक्ती नेमकी गेली कुठे, ही माझी जी तक्रार आहे 19/6/2023 रोजीची, या तक्रारीच्या अनुषंगाने तातडीची कारवाई या ठिकाणी चौकशी इनिशिएट करावी. संबंधित सर्व व्यक्तींची याच्यामध्ये जबाबदारी नोंद करावेत आणि ज्या ठिकाणी हा गुन्हा घडलेला आहे, ज्या स्वरूपाचा घडला आहे त्या ठिकाणी तातडीने गुन्हा नोंद करावा. ही शासनाची फसवणूक आहे, यासोबतच जनतेची सुद्धा फसवणूक आहे माझी, ती मी लक्षात आणून दिलेली आहे. परंतु शासनाची फसवणूक आहे की या ठिकाणी बोगस स्टॅम्प पेपर वापरलेत, तर ही जबाबदारी शासनाची सुद्धा आहे. त्यामुळे आपण माझा शेवटचा पर्याय जो की न्यायालय आहे तो मला उरू देऊ नये, कारण अशानंतर मी कर्ज काढून माझे जे शेत घेतलेलं होतं हे शेत बळकवण्यासाठीचा हा कट यांनी केलेला आहे. यांचा कुठलाच संबंध नाही आहे. त्या ठिकाणी यांचं शेत आहे हे भासवण्यासाठी हे बनावट स्टॅम्प पेपर तयार केले. याच्यात मी पुराव्यासकट ही माहिती दिली आणि ही माहिती ऑलरेडी पोलीस स्टेशनकडे उपलब्ध आहे. आजच्या तारखेला संबंधित पोलीस स्टेशनला संपर्क करून आपण ही सर्व माहिती जमा करू शकतात, माहिती घेऊ शकतात आणि ही अत्यंत महत्त्वाची असणार आहे. तरी सर्व जे न्यूजपेपर आहेत, इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे, प्रिंट मीडिया आहे, ह्या सर्वांनी या गोष्टीला आवर्जून बघा. हा व्हिडिओ यासाठी आहे की जनतेला अशा स्वरूपात जर फसवणूक जर होत असेल तर कृपया आपण जे आधारस्तंभ आहे लोकशाहीचं ते म्हणून तुम्ही समोर यावं आणि न्याय मिळवून देण्यासाठीचा आपण एक प्रयत्न या ठिकाणी द्यावा, अशी मी आपल्याला सर्वांना विनंती करतो. धन्यवाद.